इज गॉड रिअल? देव आहे का? हा खूप जुना आणि वैयक्तिक प्रश्न आहे. देव खरोखर आहे का? सोबतच हा खूप विवादात्मक प्रश्न सुद्धा आहे. कारण जरी मी या व्हिडिओमध्ये असं म्हणलो की देव हा 100% आहे, तरी पण मला माझ्या कमेंटमध्ये जे एथिस्ट कम्युनिटीचे लोक आहेत त्यांच्याकडून 90% शिव्याच भेटणार. आणि जरी मी या व्हिडिओमध्ये असं म्हणलो की देव हा 100% नाही, तरी पण मला जे श्रद्धावान लोक आहेत त्यांच्याकडून कमेंटमध्ये 90% शिव्याच भेटणार. निकल यहाँ से, निकल। अरे हम तो फकीर आदमी हैं, झोला लेके चल पड़ेंगे जी। पण जर मराठीत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देव अस्तित्वात आहे की नाही याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणजेच विज्ञानाने अजूनपर्यंत देव अस्तित्वात आहे हे पूर्णपणे सिद्धही केलेलं नाही आणि पूर्णपणे नाकारलेलंही नाही. म्हणून लोकांच्या मतांमध्ये फरक असतो. श्रद्धावान लोक मानतात की देव आहे, कारण त्यांना त्यांच्या जीवनातील अनुभव, श्रद्धा आणि संस्कारामुळे तसं वाटतं. दुसरीकडे जे नास्तिक लोक असतात ते असं मानतात की देव नाही, कारण त्यांना याचा पुरावा पाहिजे असतो. ते असं म्हणतात की आम्हाला देव असण्याचे शास्त्रीय, वैज्ञानिक किंवा तार्किक पुरावे पाहिजेत. आता या दोघांच्या पलीकडे काही अज्ञेयवादी लोक असतात, जे असं मानतात की देव आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. जरी देव असेल तरी चांगलेच आहे आणि जरी देव नसेल तरी सुद्धा चांगलेच आहे. मी माझे आयुष्य पूर्णपणे सुखाने जगत आहे. आता जर माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं की देव आहे की नाही, तर हा खूप अवघड प्रश्न आहे. पण जेव्हा माझ्या आयुष्यात माझ्यासमोर अशा काही घटना येतात ज्यामध्ये जेव्हा एखाद्या 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, तेव्हा मला देवाच्या अस्तित्वावरती प्रश्न निर्माण होतो. कारण जर देव असता तर त्या 2 वर्षाच्या चिमुकलीवर ही वेळ आली नसती. आणि काही अशाही घटना समोर येतात ज्यामध्ये असं वाटतं की देव खरोखर आहे, यूं ही तो नहीं धरती गोल घूम रही. शेवटी देवावर विश्वास ठेवायचा की नाही हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की देव आहे तर तो तुमच्यासाठी खरा आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की देव नाही तर तेही ठीक आहे. महत्वाची गोष्ट एक आहे, ती म्हणजे तुम्ही माणूस म्हणून चांगला असलं पाहिजे, तुमच्यामध्ये माणुसकी असली पाहिजे. आणि म्हणून देव आहे की नाही या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता एवढंच सांगतो की हा व्हिडिओ बनवून मला कोणाचे मन दुखवायचे नव्हते. फक्त माझ्या काही व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला काही आस्तिक आणि नास्तिक लोकांचे वादविवाद दिसले. फक्त त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे.